इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच. मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी. गेले 1967 पासून आमचे आजोबा त्या गणेश नगर मध्ये स्थायिक होते. आमचा भाग नवीन नाही आणि इंगोले हे नाव गणेश नगर एकासाठी नवीन नाही, वडिलोपार्जित संबंध आहे. म्हणून जर असं कोण म्हणत असलं की आम्ही नवीन आहे हे चुकीचं आहे. जर त्यांनी जरा माहिती घ्यावी आणि मग या विषयावर बोला असं म्हणतात. नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या डॉक्टर प्रियंका प्रसाद इंगवले हे आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. मी मॅडम तुम्हाला विचारतो की येणारी इचलकरंजी महानगरपालिकेची ही निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात? नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका प्रसाद इंगोले. मी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मधून उभी आहे. तुम्ही एक अगदी चांगला प्रश्न विचारलाय. माझं या प्रभागामध्ये मेन रस्ते, गटर, कचऱ्याची ढिगारे, ओपन स्पेस आणि मेन अजेंडा माझा आरोग्याचा असणार आहे. म्हणजे माझा परिसर हा निरोगी कसा राहील, माझा भाग हा निरोगी कसा राहील याच्यावर माझं मेन ध्येय धोरण ठेवून मी या निवडणुकीला उभी राहिली. आपलं कुटुंब, आपलं घरानं राजकीय सामाजिक क्षेत्राशी आजपर्यंत याच्यापूर्वीपासून पण जोडत आलाय. आपली पार्श्वभूमी राजकीय आणि सामाजिक असल्यामुळं आपल्याला याचा नक्की फायदा होईल काय? हो, माझे लहानपणापासून म्हणजे माझे आई वडील हे डॉक्टरच होते. माझे पप्पा तर म्हणजे वेटरनरी सर्जन आहेत आणि माझी बहीण भाऊ पण डॉक्टरच आहेत. म्हणून रुग्णसेवा मी त्यांच्याकडून लहानपणापासूनच पाहत आलेली आहे. आणि इकडे लग्न झाल्यावर सासू सासरे पण म्हणजे सासरे माझे चंद्रकांत इंगोले हे माझे नगरसेवक आणि आमच्या संस्थापक अध्यक्ष खाटीक समाजाचे अध्यक्ष आहेत. आणि माझी नगरसेविका स्वर्गीय सुरेखा चंद्रकांत इंगोले या पण माझी नगरसेविका होत्या. त्यांची प्रेरणा आणि त्यांच्याकडे बघून प्रेरणा घेतली मी आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहील या ध्येय धोरणानेच मी समाजसेवेत उतरली आहे. मला या ठिकाणी त्यांचे पती प्रसाद इंगवले साहेब या ठिकाणी आहेत. मला प्रसाद साहेब आपण सांगा, केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि इचलकरंजी विधानसभाचे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांनी केलेल्या विकास कामाचा आपल्याला कुठेतरी आपल्या प्रभागामध्ये फायदा होईल? होय, नक्कीच होणार. इचलकरंजी लाडके आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांनी जो या प्रभागामध्ये जो विकास निधी खर्च केलाय, जो विकास कामं केल्यात, त्या विकास कामांचा नक्कीच आम्हाला फायदा होणार. आपल्याला विकासच करायचा असला आणि आमचा ह्या इलेक्शन मध्ये उभा राहायचं आणि ह्या इलेक्शन मध्ये आम्ही लोकांच्या समोर जायचं, आमचा मेन मुद्दा अजेंडा आहे की विकासाचा. जर तुम्ही आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये जर तुम्ही फेरी मारला तर तुम्हाला प्रचंड अस्वच्छता, ओपन स्पेस आहेत, त्या ठिकाणी एवढी किमान 8-8, 9-9 फूट तणकाट सगळं उगवलेलं आहे. त्या ठिकाणी कुणाचंच लक्ष नाही आहे. जर गटरी तुम्ही बघितला तर काही ठिकाणी सारंग गटार आहेत, त्या पण दुरावस्थेमध्ये आहेत. ज्या बारीक सारीक गटर आहेत, लोकांच्या घरामध्ये पाणी जाते. म्हणजे असं भरपूर प्रचंड जी अस्वच्छता म्हणा. आणि जर पूर्ण इचलकरंजी मध्ये जर कुठं विकास झाला नसेल तर हा फक्त आणि फक्त प्रभाग डॉक्टर आहात. आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये डॉक्टर या नात्यानं आपण तिथल्या नागरिकांसाठी असं काय विशेष योगदान द्याल भविष्यामध्ये? मी कारण तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये प्रभाग क्रमांक 3 मध्ये, तर तिथे मंजुरी पण भेटलेली आहेत. आपल्या कार्यसम्राट राहुल आमदार साहेबांच्या निर्देशनाखाली या मंजुरी सगळ्या भेटलेल्या आहेत. पण त्या वाटचालीस कशा लागतील या 5 वर्षात मी बघणार आहे. लोकांची गैरसोय होणार नाही आरोग्याच्या बाबतीत हे मी पाहणार आहे. आणि दुसरी गोष्ट ओपन स्पेस, ऑक्सिजन पार्क या सर्व गोष्टी मी बघणार आहे. पुढील माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो प्रसाद सर. आपण ही कॅम्पेन यंत्रणा, आपली प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने आपल्या प्रभागामध्ये राबवणार आहात? कॅम्पेन यंत्रणा आमची फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर आहे. जर आम्ही आमचे सहकारी जर म्हणले तर राजू चव्हाण मालक म्हणला, योगेश पाटील दादा म्हणा आणि सरिता वहिनी म्हणा, आम्ही चौघचे जे पॅनल आहे हे अतिशय सक्षम पॅनल आहे. आम्ही लोकांच्या समस्या आमच्या जाणून घेऊन लोकांच्या जाऊन आम्ही स्वतः आमची टीम म्हणा सगळे जण जाऊन लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आम्ही व्यवस्थितपणे ऐकून घेऊन त्याच्या शंकेचं निरासन कसं होईल ते आम्ही पूर्णपणे बघता नाही. आणि जर आमच्याबद्दल जर म्हटला हे आमचं सुशिक्षित आम्ही उमेदवार आहे, त्यामध्ये लोकांचे प्रश्न लवकरात लवकर समजणे आणि त्या प्रश्नाला टेक्निकल बाब जर कुठं अडकत असली तर ते टेक्निकल बाबी आम्ही दूर करून लोकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे हा आमच्यामध्ये
क्षमता आहे. म्हणून ह्या क्षमतेच्या जोरावर आणि आम्ही जे आतापर्यंत आलेल्या कामाच्या जोरावर आम्ही लोकांचे प्रश्न म्हणा लवकरात लवकर कसं सोडता येईल या ध्येय धरून आम्ही ह्या निवडणुकीवर उतरलो. आपण प्रभाग क्रमांक 3 मधून ज्या आपण उमेदवारी फायनल झाली आहे त्या प्रभागामध्ये आपलं प्रस्थान किंवा तिथली ओळख तुमची आजोबांचे तिथं संबंध असलेले याच्या संदर्भात थोडी आम्हाला माहिती. गेले 1967 पासून आमचे आजोबा त्या गणेशनगर मध्ये स्थायिक होते. आमचं जुनं घर ही गणेशनगर मध्ये आहे. आता गेले कित्येक वर्ष आम्ही त्या भागामध्ये फिरतोय. खरं आम्हाला खंत आहे आणि आम्हाला दुर्दैव असं सांगायला वाटतंय की बाबा गेले एवढे वर्ष आम्ही त्या प्रभागात आहे तर त्या प्रभागाचा विकास झाला नाही अजून. त्या मुद्द्यासाठी आणि ते ध्येय धरून की बाबा आता गेले एवढे कित्येक वर्ष आम्ही तिथं वास्तवात आहे. आमच्या आजोबांचं घर आहे, आमचे जुने घर आहे तिथं. आमचे आता चुलते तिथे धंदा करतात गेले 30 ते 40 वर्ष झाले. तरी पण ह्या भागाचा विकास कमी आहे. म्हणजे तुम्हाला तो प्रभाग नवीन नाही. नवीन आहे. आम्हाला हा प्रभाग नवीन नाही आणि इंगवले हे नाव आहे गणेशनगर डेक्कनसाठी नवीन नाही. आज तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं म्हणजे की जेव्हा हे गणेशनगर सुद्धा बसलेलं नव्हतं तेव्हापासून आमचे आजोबा तिथं वस्तीत आहेत. जर तुम्ही डेक्कन चौकात जर राहिला तिथून गाव चौक दिसत होती. तेव्हापासून आम्ही त्या जागेत अस्तित्वात आहोत आणि त्या जागेच्या लोकांशी म्हणा त्या जागेच्या मातेशी म्हणा आमचा जुना संबंध आहे आणि वडिलोपार्जित संबंध आहे. म्हणून जर असं कोण म्हणत असलं की आम्ही नवीन आहे ते चुकीचं आहे. जर त्यांनी जरा माहिती घ्यावी आणि मग या विषयावर बोलावं असं माझं म्हणणं आहे. आपण आता इचलकरंजी महानगरपालिकेची तर इलेक्शन ही लागलीच आहे. यामध्ये प्रभाग एकूण आहेत 16 प्रभागामध्ये आपल्याला आपलं प्रभाग क्रमांक 3 कशा पद्धतीने बनवायचं भविष्यामध्ये. प्रभाग क्रमांक 3 आम्हाला आमच्या जर स्वप्नाचं बनायचं झालं तर हे रोल मॉडेल अख्ख्या इचलकरंजीचं ठरल अशा पद्धतीने आम्ही हे प्रभाग करणार आहे. आता जिथं आरोग्य केंद्र आहे त्याची अत्यंत दुरावस्था आहे. ते आरोग्य केंद्र अत्याधुनिक कसं बनवता येईल. आता आमचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा जर तुम्ही कामाचा धडाका बघितला तर लोकांना फक्त काम सांगायचं आणि आमदारांकडनं जर ते झालं नाही तर तुम्ही ते फक्त आम्हाला काय म्हणशील ते आम्ही त्या गोष्टीसाठी तयार आहे. असे आमचे कार्यसम्राट आमदार आहेत. आता ह्या भागातील काही लोक म्हणा तिथं पण पोहोचले नसेल. या भागातल्या समस्या घेऊन आम्ही आमदार साहेबांच्याकडे ऑलरेडी आम्ही आहोत. सातत्याने त्याचा पाठपुरावा चालू आहे. आता ह्या जर जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला आम्हाला एक संधी जर काम करण्याची दिली तर या संधीचं नक्की आम्ही सोनं करेल आणि प्रभागासाठी जर अखंड इचलकरंजीमध्ये जर तुम्ही 5 वर्षांनंतर मला हा प्रश्न विचारला तर तुम्हाला लोक सांगतील की बाबा प्रभाग क्रमांक 3 हा अखंड इचलकरंजीमध्ये रोल मॉडेल ठरलाय आणि सगळ्यात जास्त जर स्वच्छता कुठे झाली आहे आणि विकास जर झाले तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये झालाय. या ठिकाणी आपली ध्येय धोरणे उद्दिष्ट खूप छान पद्धतीचे आहेत. मला आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतो. आपल्या प्रभागातल्या नागरिकांच्या कोणत्याच तक्रारी समस्या येऊ नयेत यासाठी आपण काय विशेष मोहीम यासाठी आम्ही त्यांना एक व्हॉट्सअप ग्रुप आमचा तयार केलेला आहे. त्या लोकांसाठी आम्ही आमच्यापर्यंत लोकांचं न येता आम्ही त्यांच्यापर्यंत कसं जाऊ हे आमचे ठरवलं आहे. बाबा कॉर्नरला आम्ही त्यांच्यासाठी एक पोरं नेमलेली आहेत. बाबा त्यांनी घरटी काय असेल ते जाऊन आमचे समस्या काय आहेत काय नाही आमच्यापर्यंत लवकरात लवकर बचाव. म्हणून आता सध्या जर तुम्ही मला सोशल मीडिया भरपूर आहे. माणसाला पहिला निरोप पोहोचायला पण एक आठवडा लागतो. आता 1 सेकंद लागते. लोकांच्या ज्या समस्या आहेत जर आम्हाला तुम्ही लवकरात लवकर कळवल्या त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप म्हणा आमचे कार्यकर्ते आहेत म्हणा आमचे जे सक्षम पॅनल आहे राजू चव्हाण साहेब म्हणा योगेश पाटील दादा म्हणा आवळे वहिनी म्हणा हे आम्ही लोकांचे कार्यकर्ते आहेत. ते असंख्य कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं कार्य हे डोंगरा एवढं मोठं असं त्यांचं कार्य आहे. म्हणून लोकांपर्यंतच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचणं हे आम्ही सोयीस्कर केलेलं आहे आणि त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या की आम्ही त्या नक्कीच या 5 वर्षामध्ये आम्हाला संधी दिली की त्या पूर्ण होतील आणि लोकांच्या शंका आणि त्यांचा कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही याकडे आमचं लक्ष राहील. या ठिकाणी शेवटचा एक प्रश्न विचारतोय. विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब असतील माजी मंत्री प्रकाश अण्णा असतील सुरेशराव हावळकर साहेब असतील या माध्यमातून आपल्याला विकास निधी हा आपल्या प्रभागामध्ये नक्कीच आणता येईल. मी या निमित्तानं एक छोटासा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न विचारतोय. आपण या निमित्तानं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील नागरिकांना काय संदेश द्या. संदेश म्हणला तर हावळकर साहेब असतील माजी आमदार माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे असतील आणि कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे असतील. जर तुम्ही त्यांच्या कामाची पद्धत म्हणा या लोकांची ताकद म्हणा वरती मंत्रालयामध्ये निधी खेचून आणण्यात आणि आपली कामं करून घेण्यात अग्रेसर आहे. त्यासाठी आम्ही आमदारांची तर आम्ही जवळीक आहे. आमदारांची जे काय काम सांगतील ते आमदार आमचे अर्जंटली करून ते पूर्णपणे करतील. पण जर काय कोणताही निधी
आमदारांनी आम्हाला शब्द दिलाय की बाबा ह्या भागात जर तुम्ही आमच्याकडे एकही काम घेऊन आला, निधी जर कमी पडला तुम्ही माझ्या वैयक्तिक खर्चातून करणार, खरं तुम्ही ह्या भागाचा विकास केल्याशिवाय आपण आता मागं पडायचं नाही. म्हणून हा भागाचा विकास करणे हा आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांचं ध्येय धोरण आहे आणि त्यांचे ध्येय धोरणाखालीच आम्ही ह्या प्रभागामध्ये काम करणार. म्हणून आम्हाला लोकांच्याकडून अपेक्षा आहे आणि आम्हाला लोकांना एकच विनंती आहे की एवढे वर्ष तुम्ही संधी आम्हाला दिला नाही. आम्ही एकदा आम्हाला संधी देऊन बघा. या प्रभागाचा जर आम्ही नक्षा आणि मोहरा जर बदलला नाही तर तुम्ही आम्हाला जर तुमचं काही जर शिक्षा असेल ते आम्हाला मान्य आहे. फक्त आम्हाला एक संधी द्या आणि तुमचं जे काय काम आहे आम्ही शिक्षण झालेलं चांगलं झालेलं आहे. सगळ्यांचे तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. तुम्ही एक सक्षम उमेदवार निवडून जर दिला तर आपली कामं सोयीस्कर होतील, सोप्या पद्धतीने पार पडतील, एवढीच आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण बघितलं असाल पेशानं डॉक्टर असलेल्या इंगवले वहिनी असतील किंवा प्रसाद साहेब असतील, कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 3चा चेहरामोहरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते आपल्या प्रभागाचा विकास साधतील. कारण विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब असतील, माजी मंत्री प्रकाश अण्णा असतील आणि हळवणकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून निधी आणण्याचं ग्वाही त्यांनी या निमित्तानं आपल्याला समोर दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला ही जनता सदैव पाठीशी राहील अशी अपेक्षा करून मी या ठिकाणी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय. धन्यवाद.